राज्यावर अस्मानी संकट ओढावलं आहे। मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। यामुळे भाज्या, फळं आणि फुलं यांची आवक मुंबई शहरात कमी झाल्याची माहिती आहे। सध्या त्यातच आता नवरात्र उत्सव असल्याने फळं आणि फुलांना देखील अधिक मागणी आहे। त्यामुळे एकीकडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे अधिक मागणी, यामुळे आता फुलं, फळं आणि भाज्या महाग झाले असल्याची माहिती व्यापारी देत आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय एकीकडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे अधिक मागणी होते। फुलं, फळं, भाज्या आहेत, नवरात्री उत्सव सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता हे सगळं महाग होण्याची शक्यता आहे। नक्कीच आपण बघतोय नीलम की ऑलरेडी भाज्या आज महाग झालेल्या पाहायला मिळत आहेत। मी आता दादरच्या मार्केटमध्ये आहे। पालेभाज्यांची जी आवक रोज होते ती आवक आज झालेली नाहीये, अत्यंत कमी माल आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर भाज्या महाग आहेत। जिथे 10 रुपये जुडी, 20 रुपये जुडी भाजी मिळत होती, पालकची मिळत होती, मात्र आज जर बघितलं आपण तर जवळपास 60 रुपये एक जुडी अशा पद्धतीने मेथी असेल, पालक असेल मिळतात। त्याचबरोबर लिंबू देखील महाग झालेले पाहायला मिळतात। 60 रुपये डझन अशा पद्धतीने लिंबू आज बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत। खरं तर जे व्यापारी आहेत ते सांगतात की आज आवक कमी झाली आणि हे पावसामुळे झालेलं आहे सगळं। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकून घेऊया। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने आज माल कमी आलाय, किती किमती आहेत आणि ज्या काल किती होत्या? काल जवळजवळ 30 रुपये डझनचे लिंब आज डायरेक्ट 60 रुपये डझन झालेले आहेत। आणि एवढ्या पावसामुळं ते आज जो माल येत होता आम्हाला, जो 4 गाड्या 3 गाड्या, ती आज गाडी एकच गाडी मार्केटमध्ये आलेली आहे आणि त्याचा भाव तर डबल झालेला आहे। डबल येऊन पण सगळे लिंब भरलेले आहेत, अशी स्थिती झालेली आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्याचं तर नुकसान झालं आहे, पण त्याच्याबरोबर इकडं माल पण चांगला नाही आलेला आणि जर नीट पाऊस अजून 2-3 दिवस नाही उघडला तर मुंबईला जी 1-2 गाड्या यायच्यात ती येऊ सुद्धा शकत नाही, असं झालेली हालत आहे। आपण बघूया अजून काही व्यापारी आहेत नीलम आपल्या बरोबर। दादा, काय सांगाल, क्या बताओगे आप, क्या हुआ है? जय जवान जय किसान, दो ही चीज है इंडिया को संभालने वाले, बीच में सब खाने वाले, बस मेहनत करने वाले दो ही चीज है। लेकिन अभी जो माल है वो कम आया है, क्या हुआ है एग्जैक्ट? बरसात हो गए, बहुत बरसात हो गए, पानी में डूब गए, भैंस गाय बहके गई है। खेती वाले का गाँव भी ऐसा पानी में डूब, वो भी एक दिन नहीं। किती रुपये किंमत आहे भाज्यांची? भाज्यांची भरपूर किंमत आहे, जशी क्वालिटी तशी भाज्यांची किंमत वाढलेली आहे। हलके माल हलक्या भावात, चांगले माल चांगल्या भावात। आवक किती आहे आजची? आवक एकदम 12% भी नाही, 100 मधले 12 भी नाही। नक्कीच, तर आपण नीलम ऐकतोय की आवकच मुळात कमी झालेली आहे आणि आवक नसल्याने भाज्या महाग झाल्यात। ज्या भाज्या आहेत, पालेभाज्या तर अक्षरशः शेतामध्येच गेलेल्या आहेत वाहून, आणि चिखल जो आहे तो बऱ्यापैकी आज गाड्यांमध्ये देखील पाहायला मिळाला। त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये आपण बघतोय की मुंबईमध्ये भाज्या कडाडलेल्या पाहायला मिळतात। खरं तर भेंडी, गवारची देखील ती स्थिती आहे। आज जवळपास गवार 200 रुपये किलो आहे नीलम, आणि भेंडी 150 रुपये किलो बाजारात विकली जाते। त्यामुळे नेमकं सामान्यांनी करायचं काय? एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे वाढलेल्या किमती, यामुळे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रावरच हे संकट आलेलं पाहायला मिळतंय। फुलं देखील तितकीच महाग झालेत। नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये अनेक जण असतात ते व्हेज खाणारे असतात, अनेक जणांचे उपवास असतात, त्यामुळे भाज्यांची मागणी जी आहे ती अधिक असते। त्यातच देवीला भाजीचा नैवेद्य देखील आपल्याकडे दाखवण्याची परंपरा आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं आपण तर हे सगळं जे आहे ते खूप वाईट दृष्टीने सगळीकडे चाललेलं पाहायला मिळतंय, कारण भाज्याच महाग झाल्यात तर खायचं काय असा प्रश्न आता सामान्यांना देखील पडलेला पाहायला मिळतोय। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।